हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, मी तुमचा लाडका यूट्यूबर पी जाधव साहेब. तर बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पाऊस उघडलेला आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी सोयाबीन पाण्यावर आलेलं आहे मित्रांनो. बघू शकता थोडंसं उलटं पडून राहिले पानं त्याचे. सोयाबीन जोरात जुटलेलं आहे मित्रांनो, परंतु विषय असा आहे, पाणी आवश्यक आहे मित्रांनो. आणि 8-10 दिवस झाले आज पाणी उघडून गेलेलं आहे, बघू शकता. आणि फुलावर आलेलं आहे मित्रांनो सोयाबीन. सोयाबीन जर बघितलं मित्रांनो तर खूप छान सोयाबीन आहे, बघू शकता आपण. फुटवे वगैरे जोरात आहे त्याला, बघू शकता आपण. परंतु पाणी पाहिजे आणि पाणी आता कधी येईल हे काही सांगता येत नाही. बघू शकता आपण, आभाळ वगैरे भरपूर आलेलं आहे. आभाळ आहे परंतु पाऊस येईल तेव्हा गोष्ट खरी मित्रांनो. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो. तुम्हाला सांगायला खोटं वाटेल मित्रांनो, आपण मेहनत खूप करतो परंतु निसर्ग शेवटी एखादी जर पाणी कमी जास्त झाला तर निसर्गाच्या अभावी आपल्याला माल कमी होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळेच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो की आपण नुसत्या सोयाबीनच्या भरोश्यावर राहू नका. जर आपल्याकडे आपल्या पाण्याची जर व्यवस्था असेल तर आपण नक्की सोयाबीनमधल्या तुरीला नळ्या टाकून द्या. आणि मी नळ्या टाकल्यामुळे माझा एक फायदा झाला मित्रांनो. आता पाणी 10-15 दिवस झाले उघडलेलं आहे आणि पाणी 10-15 दिवस उघडल्यामुळे काय झालं की या तुरीला कमीत कमी आपण वाचवू शकून राहिलो. कारण ती झटका खाणार नाही मित्रांनो, ती तिच्या बहारामध्ये राहीन, वाढ्याच्या अवस्थेत राहीन. आणि तिला आपण खत वगैरे दुसरा डोस टाकून दिलेला आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो की आपण तुरीला ठिबक टाकलं होतं, तर बघा आता आम्ही चालू केलेला आहे ठिबक होतो. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, चला बघू शकता आपण. तुम्हाला असं वाटत असेल की हा नुसतं नळ्या टाकून देत असेल, तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे बघा पाऊस चालू आहे मित्रांनो. पाणी पाणी पडून राहिलं मित्रांनो, बघू शकता. दिसते का मित्रांनो तुम्हाला? बघू शकता हे बघा, थेंब 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 चालू आहे मित्रांनो ठिबक आपलं, बघा. आणि अशा प्रकारे आता मित्रांनो कमीत कमी आपली तूर तरी चांगल्या प्रकारे येईल मित्रांनो. आणि हे जे ठिबक टाकलं आपण, या ठिबकचा हाच नेमका फायदा एकच आहे की तुरीचं आपल्याला भरघोस उत्पन्न होते मित्रांनो. आणि विशेष म्हणजे एक तुम्हाला दाखवायचं राहिलेलं होतं व्हिडिओमध्ये की की मित्रांनो, आपण शेंडे मागे खुडले होते पंपाने आणि मशीनने. पंपाला आपण ते मशीन लावून शेंडे खुडले होते आणि ते शेंडे खुडल्यानंतर या तुरीला फुटवे आलेले आहे मित्रांनो. आणि तो व्हिडिओ आपल्याला टाकायचा होता, परंतु आता या व्हिडिओमध्ये तिन्ही वस्तू दाखवल्या जाऊन राहिल्या मित्रांनो. सोयाबीन पण दाखवल्या जाऊन राहिलं की पाण्यावर आलं म्हणून पाणी उघडून गेलेलं आहे. आणि तुरीला आपण नळ्या टाकल्या होत्या, तर त्या नळ्यांचा आपल्याला काय फायदा झाला ते सुद्धा आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. की आपण बखाडीमध्ये पाणी उघडल्यानंतर तुरीला नळ्या जर टाकेल असल्या तर आपण ठिबक चालू करून आपण आपली तूर वाचवू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की बघू शकता आपण, आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी की आपण शेंडे मारल्यानंतर आपल्या तुरीचा आणि आपल्याला काय फायदा झाला. शेंडे मारल्यानंतर तूर काय फायदा देते आपल्याला, फुटवे किती काढते ते आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघू शकता आपण. तर बघा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला, बघा हा आपण फुटवा कट केलेला आहे, बघू शकता आपण. या ठिकाणी बघू शकता बघा, हे फुटवे कट केल्यामुळे हे फुटवे आपले वाढलेले आहे मित्रांनो, बघू शकता आपण. हे बघा दिसत असेल तुम्हाला, हे बघा हा फुटवा आपण कट केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी, हे बघा. आणि याच्यानंतर हे बघा 1, 2 आणि 3 असे 3 फुटवे आलेले आहे. आणि हे खालून निघूनच राहिले अजून, हे बघू शकता मित्रांनो. हे कट केलेली आहे आपण तूर या ठिकाणी. आपण तुम्हाला बघा, हे 1, हा 2 आणि हे 3
आणि हे 4 असे 4-5 फुटवे आज रोजी काढलेले आहे मित्रांनो. हे फुटवे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे मित्रांनो पुढे चालून. आणि तुरी शेंडे मारण्याचा फायदा हा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे अजूनही जर वेळ असेल मित्रांनो तर आपण काय करा, सोयाबीनमध्ये जर तूर असेल तर नक्की आपण नळ्या आथरा. अजूनही काही बिघडलेलं नाही. एका दिवसामध्ये नळ्या आथरल्या जातात पाईप ठोकून आणि लगेच मोटर चालू करून आपल्या तुरीला आपण पाणी देऊ शकतो मित्रांनो. तूर तरी कमीत कमी वाचते. आणि जर जास्तीच पाणी असेल मित्रांनो तर आपण मोकळं भिजवा. सोयाबीन पण भिजते आणि तूर पण भिजते मित्रांनो. तर अशा प्रकारे आज रोजी आपलं जे सोयाबीन आहे मित्रांनो तर हे 45 दिवसाच्या पुढे झालेलं आहे जो मित्रांनो. कमीत कमी 50 दिवसापर्यंत आपलं सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला आपल्याला आता सोयाबीन दाखवतो की आपलं सोयाबीन कसं आहे तर मित्रांनो. हे बघा जबरदस्त सोयाबीन आहे. काही शेतकरी मित्रांनो हे बघा आहे भरपूर तिच्यामध्ये. आता हे शेंगा बारीक बारीक फुलं आता कमी झाले, म्हणजे थोडीशी शेंग अवस्था आहे मित्रांनो तिची. हे बघा हे बघू शकता मित्रांनो जवळून. ही पाला आहे तिला त्याच्यामुळे दाखवलं नाही. बघा आहे मित्रांनो, होईल अजून. शेंग अवस्था आणि फुल अवस्थामध्ये आहे सोयाबीन सध्याच्या दिवशी मित्रांनो. तर बघू शकता आपण हा पूर्ण प्लॉट आहे मित्रांनो आपला. आणि आज रोजी हा 2.5-3 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. आणि खूप चांगला प्लॉट आहे मित्रांनो. तूर पण खूप चांगली छान झालेली आहे तूर. बघू शकता हे शेंडे मारल्यामुळे हे फायदे आहे मित्रांनो. शेंडे अवश्य मारा. हे बघा मित्रांनो आता एक विषय सांगतो मी तुम्हाला. बरं झालं या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, हे बघा हा पण हा शेंडे मारलेला आहे. ही तूर हिला फुटवे बघा 1 2 3 4 5च्या आसपास आहे. आणि हिला पण तसंच आहे. आणि आता तुम्हाला बगर शेंडे मारलेले तूर दाखवतो मित्रांनो मी. बघू शकता आपण आता बगर शेंडे मारलेले तूर. बघा तुम्हाला खालून दाखवतो. हा बघा आहे का हिला फक्त मित्रांनो हा 1 फुटवा आहे आणि हा या ठिकाणी 1 फुटवा आहे. बघा पूर्ण हिला काहीच नाही मित्रांनो, उभी गेली. आणि आता तुम्हाला हे तूर दाखवतो मित्रांनो. हे बघा शेंडे मारलेले तूर. हे बघा आता हे तुरीशी शेंडा मारलेली तूर बघा मित्रांनो. याच्यात किती फरक आहे बघू शकता आपण. तर शेंडे मारायचा हा फरक आहे मित्रांनो. अवश्य शेंडे मारा, तुरीचे उत्पन्न नक्कीच वाढेल. तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. कारण माझे सबस्क्रायबर खूप कमी आहे आणि सबस्क्रायबर माझे वाढून नाही राहिले मित्रांनो. प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्रायबर वाढवा. कारण मी एवढे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर कर्तव्य आहे तुमचं की आपण मला माझे सबस्क्रायबर वाढवा म्हणून आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.